पहिल्या 4 संघांमधनं एक संघ मात्र बाहेर आला। पहिल्या 4 मधनं एक संघ जर आपण पाहिला जो आपण टॉप 3 मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळेल। तर आपल्याला पाहायला मिळालं तो म्हणजे खोपरीपाडा संघ मात्र तिसऱ्या फेरीसाठी मात्र मजल मारली आहे आणि या 4 संघांमधनं जो संघ जिंकेल तिसरा संघ मात्र तो संघ मात्र त्यांच्यासोबत तिसऱ्या सामन्यासाठी मात्र तयार असेल। सामन्याला सुरुवात इथे पाहायला मिळेल संकेत 11 आपलं संकेत स्पोर्ट आपण आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा। संकेत स्पोर्ट आमचा आवाज पोहोचत असेल तर आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाचवा। नावांची अपडेट करणं थोडंसं कठीण जाईल। कोणता फलंदाज आलाय ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर रोहित मात्र आपला विकेट गमावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। बावेश बावेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळते नॉनस्ट्राइक एंड वरती। तर संकेत स्पोर्ट आपला 12वा आमच्यापर्यंत पाठवा प्लीज, विनंती असेल। पोचला गेला, यस लगेच या। प्रत्येक संघाला निवेदन असेल सामना चालू होण्याच्या अगोदरच आपला 12वा पाठवत जा, कारण की अपडेट जे असतात ते आम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथे अपडेट द्यावे लागतात। म्हणून सामना चालू होईल 2-3 चेंडू पडल्यानंतर 12वा आमच्यापर्यंत पोहोचतोय। जाऊया नवीन बॅटर राकेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। राकेश आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू आपण पाहिला, पहिल्या चेंडूवरती इकडे पॉइंटच्या रिझममध्ये कट करण्याचा प्रयत्न 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणतीही चूक न करता चेंडूवरती नजर ठेवत हा झेल मात्र उत्तुंग असा टिपला गेला आणि फलंदाजाचा खेळ इथे खल्लास केला गेला। तर नक्कीच खोपरीपाडा संघ पूर्णपणे सामन्याचा आनंद घेत असेल। पाहूया पुन्हा एकदा संधी निर्माण होईल का? तर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता। पाहूया मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो। 1 धावा स्कोर कार्डवरती, 1 विकेटचा लॉस स्कोर कार्ड आपण पाहू शकाल। इकडे पॉइंटच्या रिझममध्ये जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु हा फटका बॅट मध्ये कनेक्शन नसल्या कारणामुळे मात्र चुकला जातोय। चेंडू जाईल निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 3 चेंडूच्या खेळामध्ये पॉवर प्लेचा षटक, पॉवर जनरेट करायची असते फलंदाजांना। इकडे कुठेही दोन्ही फलंदाजांच्या आतमध्ये पॉवर दिसत नाहीये आणि ती पॉवर जनरेट करणं फार गरजेचं असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये। इथे तर पाहिलं पुन्हा एकदा चेंडू मात्र ऑफस्टिकला हाताळला जातोय। पंच मात्र दर्शवतायत वाईट बॉल असं त्यांच्याकडनं दर्शवलं गेलंय। खराब चेंडू जे होते सांगता धावफलक 1 ने पुन्हा एकदा वाढ घेईल, धावफलक जाऊ पोहोचेल स्कोर कार्ड वरती, ती म्हणजे 2 धावा। चेंडूचा खेळ 3 चेंडूच्या खेळामध्ये 2 धावा धावफलकांवरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच चांगला खेळ इथे साकारला जातोय, चांगला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दोन्ही संघांकडनं प्रत्येक संघ आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक संघ आपल्या संघाला जिंकवण्याच्या अपेक्षेत चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते। बेस्ट परफॉर्मन्स देणं फार गरजेचं असतं। जेव्हा जेव्हा संधी मिळते आपल्याला फलंदाजी करण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी, क्षेत्ररक्षण करण्यासाठी, त्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपला बेस्ट देणं फार गरजेचं असतं। ते जर पाहिला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय। चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय आणि इथे चेंडू जसजसे निर्धाव जाणार तसतसं धावांच्या गतीला ब्रेक। 5 चेंडूचा खेळ खलास, 1 वाईटच्या रूपाने सिंगल धाव, 1 बॅटनं मात्र आलंय सिंगल, अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती, 1 विकेटचा लॉस। शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र ड्राईव्ह करायचा होता लॉंगॉनच्या रिझन मध्ये, परंतु लॉंगॉनच्या रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय। तर नक्कीच मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र आहे, मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र फील्ड केली गेली, सिंगल धाव परिपूर्ण केली जाते, सिंगल धाव षटक होते समाप्त। इथे षटक समाप्त झाला आणि त्याचबरोबर धावांचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 1 विकेटचा लॉस इथे केला गेलाय।
मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती, त्यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय. आणि पाहूया मालजीपाडाचे सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालजीपाडाचे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. नक्कीच चांगलं सरपंच पद आपल्याकडे आहे. त्याचबरोबर त्या पदाबरोबरच आपले खेळ सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच पृथक्करण देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ इथे दाखवण्यासाठी इथे जर आपण पाहिलं तर पाहूया पहिला चेंडू मात्र हाताळला गेला आणि त्या पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. पाहूया इकडे पुन्हा एकदा प्रयत्न तेच दिसत आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते परंतु त्या प्रयत्नाला यश मिळणार नाही. कारण की गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला सन्मान देऊन खेळणं ते फार गरजेचं असतं. इकडे जर आपण त्या फलंदाजानं कुठेही सन्मान देऊन न खेळता इथे जर फटकेबाजी चालू ठेवली तर नक्कीच चेंडू एकतर निर्धाव जाणार, धावांच्या गतीवरती ब्रेक लावला जाणार. इकडे पाहूया चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, चांगला जजमेंट, सीमारेषेच्या लगतच टिपलाय झेल, फलंदाजाचा होतोय खेळ, खल्लास, विकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सुमधुर संगीत मात्र ऐकायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात, डीजे वादक त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सुमधुर संगीत पोहोचवली जात आहेत आणि थोडंसं मंत्रमुक्त केलं जात आहे त्यांच्या डीजेच्या वादनानं. जाऊया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया पुढचा चेंडू. इकडे जर पाहिलं चेंडू बॅटमध्ये कनेक्शन तेवढं चांगलं होत नाहीये. शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती सरसावतो. सिंगल धाव परिपूर्ण झाली आहे, दुसरी धाव देणार नाही असं मात्र क्षेत्ररक्षकानं म्हटलंय. एकच धावीवरती फलंदाजाने ही समाधान मानलंय कारण की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर इकडे विकेट थांबणार नाहीये, म्हणून मात्र एकच धाव इथे कंप्लीट होते. धावफलक जर आपण पाहिलं, धावफलक धाव पोहोचते स्कोर कार्ड वरती. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल 5 धावा 2 विकेट 1.4 चेंडूचा खेळ, खल्लास. संकेत स्पोर्ट संघ पूर्णपणे दाणाशाही होताना दिसतोय. परंतु इकडे जागा बनवली, बॅकफुटला जाऊन पंच केलं गेलं. पॉइंटच्या रिझम मध्ये क्षेत्ररक्षकाने केले चूक, त्यांच्या मस्तकाला येतोय दस्तक, चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. चांगलं कव्हरअप मात्र केलं गेलं कॅमेरामॅनच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र सरळ चौकाराच्या दिशेने निघून गेला मस्तकाला दस्तक देत. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र लेंथ मध्ये परिवर्तन केलंय. मागचा चेंडू जर आपण पाहिला ऑफस्टिकला हाताळला गेला होता आणि त्या चेंडूवरती बॅकफुटला पंच केला गेला होता पॉइंटच्या रिझम मध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं गोलंदाजानं आपला माइंड सेटअप बदलला गेला, थोडासा लेग स्टिकला मात्र चेंडू घेतला आणि चेंडू मात्र सोडला गेला आणि इथे फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू मात्र पंच आमच्यापर्यंत वाईट पोहोचवतील की काय, परंतु पंच मात्र दर्शवतात की हा चेंडू यष्ट्यांच्या वरून गेलाय तर वाईट कसं मिळणार असं मात्र त्याने दर्शवलं आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. षटक होईल समाप्त. 2 षटकांचा इथे खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावफलक जाऊन पोहोचते 9 धावा 2 विकेटचा लॉस. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल जाधव आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती त्यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलं गोलंदाजी हाताळण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू इथे हाताळला जातोय. विशाल जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती. सुंदर फटका, अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. डोळ्याचे पारणे पेडणार हा फटका, चेंडू जाणार सीमा रेखा पार, षटकार.
धन्यवाद धन्यवाद मास्टर. जाऊया पुन्हा एकदा. एक मोठा फटका आला, त्याच्यावरती प्रश्न निर्माण केलाय की या चेंडूवरती षटकार आलाय. आता या फलंदाजाला आपल्याला थांबवायचं आहे आणि तेच कानमंत्र देत असताना आता काय करावं. आपल्या गोलंदाजीमध्ये चेंजेस हे मात्र आता गोलंदाजावरती अवलंबून आहे, परंतु फलंदाज सुद्धा तेवढाच तयार असेल पुढचा चेंडू फेस करण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. इकडे चेंडूला पुढे घेतलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनच्या रिझन मध्ये सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावफलक एकने मात्र भर होईल. धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 16 धावा इथे स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. तर 16 धावा धावफलकावरती एक षटकार जरूर आलाय. या तिसऱ्या षटकामध्ये विशाल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल गोलंदाजी करावी लागेल, परंतु एक विशाल फटका आलाय पहिल्या चेंडूवरती त्यांच्या. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फ्रंटफुटला येऊन न खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या रिझम मध्ये कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पासून लांब असल्या कारणामुळे पंच सुद्धा दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र वाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला. आणि ही स्ट्रॅटजी असते गोलंदाजाची. जेव्हा जेव्हा हाणामारी केली जात असते तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजापासून लांब ठेवण्याची एक स्ट्रॅटजी असते. जरी वाईट गेला तरी हरकत नसतो, परंतु चेंडू लांब ठेवायचा आहे ही स्ट्रॅटजी त्यांची असते. आणि त्या स्ट्रॅटजीने गोलंदाजी करत असताना इकडे पुन्हा एकदा पॉईंटला पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक सजावट केली गेली आणि त्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला रोखलंय. धावफलक जर आपण पाहिलं, धावफलक जाऊन पोहोचते 18 धावेवरती. 2 विकेटच्या लॉस मध्ये 2.3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावांच्या गतीला वेग द्यावा लागेल संकेत स्पोर्ट्स संघाला, कारण की संकेत स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर 18 धावेवरती मात्र स्कोर कार्ड लागलं गेलंय. आणि त्या 18 धावेनं मात्र इथे लो स्कोरिंग सामना असेल की काय याच्यावरती लक्ष असेल, परंतु इथे येणारे षटक बाकी असतील. येणारे चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. इथे मात्र फलंदाजी आणि त्याचबरोबर जबाबदारीचं ओझं फार मोठं असतं. ती जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी असते आणि त्यासाठी मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या कर्णधाराने आपल्यावरती विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं असतं. ती जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोन्यात रूपांतर करा, कारण की संधी ही परत परत मिळत नसते. फटका नक्कीच चांगला कनेक्शन झाला होता, परंतु लांबी ही कमी पडली. उंची जास्त जरूर घेतली, लांबी कमी पडली. पुन्हा एकदा विकेटचं होते पतन. बॅक टू द डगआउट फलंदाज. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं विकेट जात आहेत, धावा येत नाही. 4 विकेटचा लॉस इथे झालाय. 19 धावेवरती पूर्णपणे धाव फलक पूर्णपणे फुल स्टॉप लावलाय त्या धाव फलकावरती. शेवटच्या 7 चेंडूंचा टोटल खेळ बाकी आहे. पाहूया इथे जबाबदारी जर घेतली, इथे जर कोणी चांगला खेळ केला तर नक्कीच कर्णधार आपल्यावरती खुश असेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू गॅप मध्ये आहे. इथे जर पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये लँडिंग झालाय. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यात क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि नो मॅच लँड मध्ये लँडिंग झाल्याबरोबर 2 धावा परिपूर्ण होत आहे. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे.
आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं प्रगतीपथावरती येतोय. प्रगतीपथावरती चौथं षटक, सांघिक चौथं, वैयक्तिक पहिलं. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. अमोल ह्यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडूचा खेळ पाहूया. या 6 चेंडू मध्ये 2 षटकार जरी पाहायला मिळाले तर नक्कीच एक फायटिंग स्कोरकडे आपण असाल ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया. परंतु जर आणि तर ह्या गोष्टींना क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नसतात. जर तर गोष्टी जर आपण पकडून चालल्या तर नक्कीच आपण कधीच पुढे जाताना दिसणार नाहीये. इकडे जर पाहिलं चेंडू मात्र मस्तकावरनं चाललाय. पहिला बॉल इथे पाहायला मिळते, नो बॉल. इकडे बिमर चेंडू पहिला हाताळला गेलाय. इथे जर पाहिलं गोलंदाजाने पुन्हा जर असा प्रकारचा चेंडू हाताळला गेला तर नक्कीच त्या गोलंदाजाला या सामन्यामध्ये कुठे गोलंदाजी करता येणार नाहीये. इथे जर पाहिलं पहिलाच बॉल नो बॉल, बिमार चेंडू इथे हाताळला जातोय. नो बॉलची सांगता होते. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त दावा खर्च होताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 22 धावा. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला परंतु त्या चेंडूवरती जर पाहिलं नियंत्रण नाहीये. नियंत्रण फार गरजेचं असतं मित्रांनो. जेव्हा आपण गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्यावरती विश्वास दाखवून कर्णधाराने आपल्याला गोलंदाजी दिली आहे तर नियंत्रण हे फार महत्वाचं असतं. आपली गोलंदाजी कितीही वेगाने आपण हाताळली परंतु त्या गोलंदाजीवरती नियंत्रण फार महत्वाचं ठरतं. जर आपल्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण नसेल तर आपण गोलंदाज म्हणून आपल्यावरती टीका केल्या जाणार आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा जर आपण चांगलं करणार तिथपर्यंतच आपल्यासाठी वावा असेल. जर आपण कुठेतरी चुका करत राहणार तर तिकडे प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला शिवेगाळ करत असतात आणि ही शोकांतिका आहे आणि हे नक्कीच खरं आहे. ह्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं असतं. वेळ प्रत्येकासाठी चांगली नसते मित्रांनो. वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. आपण पाहिलं सुद्धा असेल विराट कोहली यांना वेळ फार खराब होती. वेळ मात्र खराब चालली होती. दावा येत नव्हता या बॅटमधनं. परंतु हा जर आपण पाहिला पाकिस्तान विरुद्ध मॅच झाली त्यामध्ये शतक आला आणि ते 100 धावा त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. वेळ खराब इथे पाहायला मिळाले. त्यानंतर वेळेवरती पूर्णपणे संयमता ठेवत इथे आपण पाहिलं फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. चिराग यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहायला मिळाला. नो चान्स. षटकार मात्र नोंदवला गेला. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी निर्माण करून दिली नाही आणि इथे 6 धावा मोजल्या गेल्या. पाहूया पुढचा चेंडूवरती सुद्धा आक्रमण असेल कारण की धावांच्या गतीला वाढ द्यायची आहे. नक्कीच आक्रमण केलंय. बराच काळ चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये लँडिंग होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु झेल टिपणं कठीण आहे. चेंडू त्यांच्यापासून लांब जातोय. पकडम पकडाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा सुटला गेलाय. नक्कीच म्हटलंय पकडम पकडाई चालू आहे. चेंडू मात्र हातातनं निसटतोय. पकडण्याचा प्रयत्न सक्सेसफुली होत नाहीये आणि चेंडू पकडला गेलाय परंतु धावा इथे मिळतील टोटल 4. इथे चौकार गेला असता तर क्षेत्ररक्षक म्हणेल बरंच झालं असतं. इथे जर पाहिलं तर चौकार तर गेला नाही. चेंडू पकडण्याची पकडम पकडाई चालू होती परंतु चेंडू त्यांच्या हातात येत नव्हता आणि धावा मात्र मोजल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना 4 धावा इथे मोजल्या गेल्या धावचीच्या स्वरूपामध्ये आणि या 4 धावा स्कोर कार्ड मध्ये प्लस केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावा. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण हवं असतं. जेव्हा जेव्हा आपल्याला चांगलं गोलंदाजी होत असते तेव्हा इथे जर पाहिलं खराब क्षेत्ररक्षण त्याचा प्रत्युत्तर खराब गोलंदाजी आणि त्याचा इथे रूपानं षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा हा 6 धावा मोजल्या जात आहेत. आपली पवित्र फळी घेतली आहे.
जबाबदारी देतात तेव्हा त्या जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावरती घेत जा आणि आपली बॅटिंग काय आपला परफॉर्मन्स काय 100% देण्याचा प्रयत्न करा आणि तेच 100% देण्याचा प्रयत्न चिरागने केलाय. मागे काय घडलं याच्यावरती लक्ष देऊ नका, पुढे काय करायचं याच्यावरती लक्ष द्या. आणि इकडे जर पाहिला उलटा चेंडू होता, चेंडू फलंदाजाला तर चकमा दिलाय, तर तिथे यष्टीरक्षकालाही चकमा दिलाय. इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते का तर नाही. इकडे धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद, विकेट तो होते पतन. बॅक टू द डग आउट. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच आपण पाहतोय दोन संघांमध्ये कडवी धुंद आहे आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात मात्र नक्कीच जबरदस्त खेळ दाखवत असताना टशन मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक तेरा तो एक मेरा. वजन काटा पाहिला असेल, वजन काटा कसं एका बाजूने झुकतं कधी त्या बाजूने झुकतं, तसं वजन असेल तिथे झुकतो. तसाच इथे मॅच सुद्धा पाहायला मिळते. परंतु फर्स्ट इनिंग चालू आहे, सेकंड इनिंगला अजूनही वेळ बाकी आहे. जर पाहिलं पुन्हा एकदा कानाला हुलकी देणारा हा चेंडू होता, मस्तकाला दस्तक दिली आहे, परंतु चेंडू त्यांच्या मस्तकाला लागलं गेलं. धाव कंप्लीट केले, सिंगल. त्यानंतर दुसरीचा प्रयत्नात इथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. षटक क्रमांक 4 होते समाप्त आणि इनिंगला होते समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर, देतो संधी तुम्हाला. धावफलक जर आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकांवरती लागले जात आहेत. 41 आणि 42 रनचा टार्गेट इथे सेटअप केला जातोय. जाऊया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीताकडे. धन्यवाद.
पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मणितजी चौधरी यांचा आवाज जर आपण ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पांजूच्या नगरीमध्ये आपण आज आहात. एक ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू. अगदी जर पाहिले तर एक सुंदर गाव आणि त्या सुंदर गावामध्ये एक अतिशय उत्तम दर्जाचं मैदान आणि त्या उत्तम दर्जाच्या मैदानावरती चालू असलेला आमदार चषक 2025चा हा महासंग्राम आपण सुरू पाहतायत. टेनिस बॉल क्रिकेट आज जर पाहिले तर प्रत्येक जण आज खुश असेल, कारण की प्रत्येकाने एक मोठा प्लॅटफॉर्म या संपूर्ण टेनिस बॉलने दिलेला आहे. लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 42 धावेंचं 24 चेंडू आणि 42 धावा इथून देखील मॅच जिंकण्यासाठी गरजेची गोष्ट आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये कैलास साठले या ठिकाणी तयार झालेत आणि दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना राकेश आणि रवी ही जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. मालजीपाडा गावाचे सरपंच राकेश यांना आपण जरूर बघतायत. तितकेच चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला जरूर दिशा दिली गेली आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती एकदा गंभीर दुसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु एकच आयुष्य सॅटिस्फाय व्हावं लागेल. राकेश साठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकार्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर देण्यात येईल. राकेश ठाकरे यांच्याकरिता कॅश प्राइज लावण्यात आले. प्रत्येक षटकार्याकरिता 500 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर देण्यात येईल. कैलास साठले इथे जर पाहिले गेलं तर चांगला चेंडू होता पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणि कैलास साठलेने भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याच कारणाचं अनुभव त्यांच्याकडे फार मोठा आहे. कुठल्या टप्प्यावरती कुठला चेंडू टाकावा हे त्यांनी नेहमी जाणलेलं आहे आणि या ठिकाणी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एकविरा स्पोर्ट पांजू यांचे आयोजन नियोजन आपण पाहताय जरूर. अराउंड विकेटने इथे विकेट जाण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिला धक्का संघ पाहायला मिळतो. बोबतपाडा संघाला पहिला धक्का लागत असताना रवी बॅक टू द पवेलियन गॉन. वेलकम जयजी देशमुख यांचं आगमन झालं. वेलकम करम भोईर आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जयजी भोईर यांचं मी विशेष आभार मानेन, कारण की खरोखरच अफाट मेहनत त्यांची राहिली गेली, परंतु आज जर पाहिले गेलं तर कामानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाहीयेत. परंतु आता पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर जयजी देशमुख यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये आपलं स्वागत असेल. संघाचे धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच एकच्या घरामध्ये 4 चेंडू फेकून झालेत. कैलास साठले अनुभव का भंडार या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहता पाहता जर पाहिले गेले तर वेगाने बॉल प्रस्थान होईल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांकरिता दुसऱ्या डावातील पहिला चौकार यज्ञेश्वरच्या बॅटमधून 4. येतोय. नो चान्स फॉर द फिल्डर. 5 धावा फटकावरती यावेळेला जर पाहिले गेले तर फायनल घेण्याचा प्रयत्न ओमकार ओमी आहे त्या ठिकाणी. चांगला झेल टिपलाय आणि यज्ञेश्वरच्या खेळीला पूर्ण विराम. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बोबतपडा टीमला पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर पाहिले गेले तर 42चं लक्ष होतं. 2 गडी बाद 5 ही धावसंख्या अशी स्थिती आपल्याला नाजूक स्थिती पाहायला मिळते. टीम बोबतपडा संघ
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय, लक्षात ठेवा संकेत इलेव्हन चंद्रपडा आपला जो डगआउट आहे, मला वाटते संकेत इलेव्हन चंद्रपडाचे जे प्रेक्षक बसले थोडस बाजूला व्हा. जो आपला बॅनर आहे थोडस आपण प्लीज बाजूला व्हायचं, तिथून उठा. ही आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आहे, थँक्यू. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिल्या षटकावरती वर्चस्व राहिलं गेलं ते म्हणजेच कैलास साठले. आता मात्र भावेश पाटील, पप्पू पॉप्स या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण बघतायत. अंडरम क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या कोणी बनवली असेल तर भावेश पाटील याचं नाव आवर्जून घेतलं जाते. 50 धावा अंडरम क्रिकेटमध्ये त्याच्या नावावरती आहेत. आणि तिथून जर पाहायला गेलं तर ओरम क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळलंय. कित्येक वर्ष संकेत इलेव्हन चंद्रपडा या संघाच्या माध्यमातून खेळत आलाय. अनुभव फार मोठा आहे याच्याकडे देखील, परंतु आता भावेशला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर पाहायला मिळतं मिस्टर राकेश. इथे फुल लेनचा बॉल होता ऑन साइडला, बॅकअप द हँड, चांगला फटका खेळला गेला. चेतक पोहोचला त्या ठिकाणी चिराग, आणि पहिल्या डावात चिरागने देखील चांगली बॅटिंग केली. चिरागचं मी कौतुक करेन. डावखुरा शैलीचे विस्फोटक फलंदाज आहेत आणि चिरागला फार कमी वेळा मैदानाच्या आतमध्ये उतरवलं जाते. परंतु ज्या वेळेला चिरागला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवतायत त्या वेळेला नेहमी आपण प्रत्येक मैदानावरती चिरागच्या बॅटमधून धाव पाहिल्यात. आणि या मैदानावरती देखील चिरागचा बोलबाला राहिलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल वळवला गेला. बॉलचा कावकरून रिझनला राकेश वाघमारे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू पुन्हा राकेशकडे नेहमी पाहिले जाते, परंतु राकेश या मॅचमध्ये थोडेसे कमी जाणवले. त्यांची विकेट फार लवकर गेली आणि त्याच कारणाची ही धावसंख्या जी 50च्या पलीकडे जायची होती ती 50च्या आतमध्ये रोखली गेली. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा धाफड करून पोहोचले 7 धावा. इथे पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. 5 सिंगल डबलला इथून काम चालणार नाहीये. जर तुमच्या बॅटमध्ये मोठे फटके असतील तरच या तुम्हाला 42 धावांचा पाठलाग व्यवस्थितरित्या पद्धतीने होताना दिसेल. आणि तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके आले नाही तर कदाचित संकेत इलेव्हन चंद्रपडाचं पारडं या ठिकाणी भारी ठरू शकतं. इथे फुलटोस बॉल आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका मिसटायमिंग झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये भावेश पाटील, पप्पू पॉपच्या खात्यामध्ये विकेट जात असताना विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. पुन्हा एकदा वेलकम बॅक. प्रशांतजी म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. सर आपण जरूर बघतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक जयजी देशमुख असतील, प्रशांतजी असतील आणि त्याची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाचा आवडतं आयोजन. आणि आम्हाला देखील फार उत्सुक होतो आम्ही या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये कधी समालोचन करण्याची संधी भेटेल. आणि खरोखरच कौतुकाचं बाप ही या स्पर्धेची पाहायला मिळते. इथे अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती केलं आक्रमण आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी पोहोचले आहेत ते म्हणजे चिराग म्हात्रे. डाऊन दी बॉल, चांगला जेल टिपलाय. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. टीम बोबतपडा संघाला विकेट. फलंदाज बाद. या ठिकाणी जर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत विकेटचं विकेट जात असताना दिसत आहेत. हॅट्रिकची संधी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील, पप्पू पॉप्स याच्यासाठी लाभली गेले आणि हॅट्रिक होईल का आता मात्र हे पाहणं महत्वाचं राहील. 8 धावा धाफटकावरती 4 गडी बाद. थोडंसं नाजूक स्थितीमध्ये बोबतपडा संघाला आपण जरूर बघतायत. लॉंग ऑनला सागर आहेत, लॉंग ऑफला जरूर आपण बघताय रोहित निकम यांना आपण जरूर पाहतायत. अष्टपैलू खेळाडूंमधून या 2 खेळाडूंचं नेहमीच चर्चेत राहिलं नाव आहे. सागरच्या देखील बॅटमधून षटकार आपण पाहिला.
पहिल्या डावामध्ये विकेट घेण्याची शक्यता दाट होती, परंतु नाही. त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता दूर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचत आहेत. ते म्हणजेच 8 धावा 4 गडी बाद, म्हणजेच 12 चेंडू 34 धावा. मॅच आता थोडंसं अवघड होत चाललाय. 12 म्हणजे 34 या आपण ऐकणार आहोत डीजेला आणि पुन्हा एकदा येणार आहोत या मॅचच्या दिशेने. बघत आपण पाहताय एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक 2025 चा आयोजन नियोजन. नवीन आले. पहिला बॉल फेस करत असताना ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला बॉल. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. मी पंचांचं कौतुक करेन. एका बाजूला हर्षद आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुषारांना आपण पाहताय. त्यांचे देखील आभारी आहोत. त्यांची देखील अफाट मेहनत ही संपूर्ण यशस्वी क्रीडा स्पर्धा करण्यासाठी लाभले गेले. त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. बोलते यार ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल वाईट पाहायला मिळतोय. नवीन आतापर्यंत थोडीशी एक खराब गोलंदाजी सुरुवात केलेली आहे. स्टार्ट थोडासा खराब राहिलेला आहे, परंतु चांगला स्टार्ट करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात उत्तम बॉल्स उत्तम या संघाला पाहिलं, जबरदस्त कामगिरी केली. कॅशमिरो असतील, सॅनिओ असतील, तिथून नवीन पाटीलला आपण पाहिलं. भरपूर खेळाडू आहेत. त्यावेळेला जर पाहिलं तर घुटना टेक आणि सिक्सर देख असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धावांकरिता ग्लोरियस टायमिंग अँड ब्युटिफुल स्ट्रोक राकेशच्या बॅट म्हणून आलाय षटकार आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय या षटकारानिशी राकेश. भूषणजी पडवले यांचं आगमन होत असताना वेलकम. आपल्या पांडूच्या नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हरदी विकेटने भावेश आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल तो म्हणजे काउकन रिझनला चांगले एफर्ट पाहायला मिळत आहेत राकेश वाघमारे याच्या माध्यमातून. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 1 धाव जरूर कंप्लीट केली जाईल. या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 17 धावा या धाव फडकावरती. 9 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. इथे फटका ऑन साइडला फसलाय. राकेश वाघमारे असतील एक सेफ हँड म्हणून सातत्याने त्याला ओळख राहिली आहे आणि त्याने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का लागलाय टीम बोबतपडा संघाला.
परतावं लागते भूषण, विकेट, फलंदाज होतील बाद. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषकाचा हे दमदार रीतीने आपण आयोजन पाहताय जरूर. ज्याप्रमाणे आयोजन एखाद्या खेळाडू हवं असतं तसंच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि पांदूच्या नगरीमध्ये अंडरम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, नेहमीच चांगलं आयोजन आपण पाहिलं. आणि या गावाला त्यासाठीच ओळख सातत्याने राहिले गेले. विकेटची अपील आहे त्या ठिकाणी, परंतु यस काय घडेल आता मात्र पाहणं महत्वाचं राहील. आणि येस थोड्याच वेळात ती देखील माहिती पोहोचली जाईल. केदार इंटरमध्ये प्रोपायटर चेतनजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील संघ विजय झालेला आहे. त्याच कारणास्तव त्यांना वेळाच वेळ काढून यावं लागले या संघासाठी. एक उत्कृष्ट जे गोलंदाज आहेत तेवढे चांगले फलंदाज म्हणून त्या संघामध्ये पाहतायत आपण त्यांना. आणि यस आता हर्षद आणि तुषार जागेवरती जातील पंच आणि त्यांचा निर्णय ते देतीलच. यस आणि फलंदाज सांगितले या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पंचाने सांगितले नॉट आउट असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 8 बॉल 25, 8 चेंडू आणि 25 धावा समोरच्या दिशेने स्ट्रेट. अहो नशिबाची साथ टीम संकेत 11 चंद्रपडा संघाच्या बाजूने. आता एवढंच म्हणावं लागेल कारण की बॉल ज्या वेळेला लँड झाला, स्टॉप झाला, या बॉलवरती जर पाहिजे तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा रीतीने आता मात्र 6 बॉल 23 करायच्या मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 23 धावा. या आपण घेणार आहोत डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या गाणं संगीत आपण जरूर पाहिलं गेलं. छावा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिट झाला. इथे शॉर्टम पुल केलाय, फटकाही धावेत आहे, मिस्टर मेक झालाय राकेश वाघमारे. त्यात डाऊन दी बॉल, कुठली चुकी होणार नाही आहे. पहिल्याच बॉलवरती रोहितच्या खात्यामध्ये विकेट जात असताना धक्का क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये मोबतपरा टीमला भावेशच्या खेळीला पूर्ण विराम. असताना टीम बोबतपडा संघाला
3 चेंडूमध्ये करायचे 23 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं अवघड झालेलं आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर विकेट जाण्याची शक्यता आहे आणि यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी करायचं असताना क्या बात आहे. विकेट डॉट विकेट विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर विकेट हॅट्रिक घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ती म्हणजे रोहित निकम यांना आपण जरूर पाहता मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. कारण की 9 गडी बाद जर पाहिलं गेलं तर 19 धावा कुठेतरी जे आघाडीचे फलंदाज आले होते सिंगल डबल खेळणं महत्वाचं होतं. षटकार चौकार मारणं देखील तितकं महत्वाचं होतं. परंतु आताचं क्रिकेट थोडंसं वेगळं झालेलं आहे. जो फलंदाज येतो तो षटकार चौकार मारण्यासाठी जातो. परंतु आताचे गोलंदाज देखील तितकेच चाणाक्ष आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान गोलंदाज असतात. थोडंसं धीमे गतीने एखादा बॉल टाकतात, काही कटर टाकतात आणि त्याच कारण जर पाहिलं गेलं तर आताचे क्रिकेट एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते जरूर. ऑल आउट होईल का संघ पाहणं महत्वाचं राहील. इथे जर पाहिलं गेलं तर फटका फसलाय. रोहित निकमची जर पाहिली गेली तर विकेट हॅट्रिक साध्य केलेली आहे आणि या स्पर्धेतील ऑल आउट ठरलेला संघ तो म्हणजेच बोबतपडा संघाला बघतायत. कॉंग्रॅच्युलेशन संकेत चंद्रपडा, कॉंग्रॅच्युलेशन कैलास साटले. तत्पूर्वी भावेश पाटीलला आपण पाहिलं, रोहित निकमला आपण पाहिलं. जबरदस्त कामगिरी राहिली या संपूर्ण मॅच मध्ये. चिराग म्हात्रा देखील आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी करत असताना. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी असतील शुभेच्छा.